जय शिवराय, जय श्रीराम। मित्रांनो, पारडी भंडारा रोड नॅशनल हायवे आणि अपघात म्हणजे ॲक्सिडेंट हे समीकरण अत्यंत दुर्दैवी समीकरण आपल्या संपूर्ण पारडीकरांच्या आणि पारडीच्या या हायवेनं ये जा करणाऱ्या सर्व लोकांच्या नशिबी लागलं होतं। हे दुर्दैवी समीकरण अत्यंत घातक होतं। अनेक अपघात या रस्त्याने झाले, अनेक लोकांची जीव गेले आणि अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला। परंतु हा दुर्दैवी कलंक, हे दुर्दैवी आपल्या जीवनात असलेलं एक घटनाक्रम हा कसा दूर करता येईल यासाठी प्रयत्न केले आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आणि आपले कार्यसम्राट आमदार श्री कृष्णाभाऊ खोपडे यांनी। आपण बघू शकता, मी आता ज्या ठिकाणी उभा आहो हा आहे आपल्या पारडीचा फ्लायओव्हर। इतका सुंदर नजारा तुम्ही बघू शकता। रात्रीची वेळ आहे आणि खूप सारी वाहने ये जा करत आहे। या फ्लायओव्हरचा आपल्याला असा फायदा झाला की पारडी रस्त्यावरून ये जा करणारी जड वाहन आणि पूर्ण ट्रॅफिक याच्यात जवळजवळ 50 ते 60% तफावत आली। आता भरपूरशा गाड्या ज्यांना इथनं डायरेक्ट बाहेर जायचं असतं ते पारडी नाक्यावरनं या फ्लायओव्हरवरती चढतात आणि वर्धमान नगरवरती बाहेर निघतात, इकडे कळमण्याच्या त्या बाजूला बाहेर निघतात। एक टप्पा अजून सुरू व्हायचा आहे। तो एक टप्पा जर सुरू झाला तर आपल्या पारडीकरांना या ट्रॅफिक पासून जवळजवळ 75 ते 80% मुक्तता मिळेल। आणि जो कलंक पारडीचं समीकरण जे एक बनलं होतं, पारडी भंडारा रोड आणि अपघात, हा कलंक आपल्या सर्वांच्या पारडीकरांच्या आणि या रस्त्याने ये जा करणाऱ्याच्या नशिबातून निघून जाणार आहे। आणि हे सर्व श्रेय आहे फक्त आणि फक्त नितीनजी गडकरी साहेब आणि आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांचं। पारडीकरांना अनेक सुविधा झाल्या, ट्रॅफिक कमी झाला, वाहतूक सुरळीत झाली, त्यांच्या फ्यूलचं बचत झाली, अनेक साऱ्या गोष्टी या फ्लायओव्हरने सिद्ध झाल्या, साध्य झाल्या। आणि आज पारडीतील वासी एक संतोषाचा श्वास घेत आहे की आता अनेक वेळा आपण बघतो की पारडीतल्या लोकांना ॲक्सिडेंट या घटना ही बातमी म्हणजे अशी रोजच्या सारखी झाली होती, परंतु आज 80 ते 90% दुर्घटना मुक्त झालेला आहे। आणि हा संपूर्णपणे दुर्घटना मुक्त कसा होईल याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। तर हा एक टप्पा जर सुरू झाला तर मला असं वाटतं की ट्रॅफिक तर 80% कमी होईलच होईल, परंतु हा भंडारा रोड, पारडी भंडारा रोड ज्याला एक कलंक लागलेला आहे अपघाताचं, ते कलंक सुद्धा पूर्ण पुसल्या जाईल। म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की इतका सगळा आपल्यासाठी विचार करणारा आणि आपल्या परिसरातील ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती, याला आपण नक्की निवडून दिलं पाहिजे। येत्या 20 नोव्हेंबरला आपण सर्वांनी घराबाहेर पडून 2 क्रमांकाची बटन दाबून आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे। धन्यवाद। जय शिवराय, जय श्रीराम। विकासवीर कृष्णा खोपडे, विकासवीर कृष्णा खोपडे, विकासवीर कृष्णा खोपडे, विकासवीर कृष्णा